हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर तो कास्ट वाईज तसंच समांतर आरक्षणानुसार किती लागलेला आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी पीडीएफ दाखवणार आहे, ही पीडीएफ मी आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकणार आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यांनी असणारं सरळ सरळ लिस्ट टाकलेली आहे. ती लिस्ट आपण इथं दाखवणार नाही, ती टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. पाहायची असेल तर तुम्ही तिथं पाहून घ्या. त्या लिस्ट मधूनच असणारा हा मी कट ऑफ सांगत आहे. माझ्या मनाच्या ह्याच्यामध्ये एकही कट ऑफ नाहीये. तर बघा, इथं ओपन जनरलचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 41 मार्कावर लागलेला आहे आणि ओपन महिलांचा कट ऑफ हा पण सेम 41 मार्कावर लागलेला आहे. इथं थोडंसं तुम्हाला अचंबित होण्यासारखं वाटेल, पण एक्झॅक्टली असंच आहे. जर कोणाला शंका असेल तर ऑफिशियल लिस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता. ओबीसी जनरलचा कट ऑफ जो आहे तो 37 मार्कावर लागलेला आहे आणि ओबीसी फिमेलचा कट ऑफ हा 37 मार्कावरच लागलेला आहे. तुम्ही म्हणता सगळे असेच लागलेत का? असं नाहीये, फक्त हे दोन आहेत की जे असणारे जनरलचा आणि महिलाचा सेम लागलेला आहे. म्हणजे जसं ओपन जनरल आणि ओपन महिला 41, ओबीसी जनरल ओबीसी महिला 37, पण एससी जनरलचा कट ऑफ मात्र जनरलचा 34 मार्कावर आहे, तर महिलाचा मात्र 33 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी. त्या एसटी कॅटेगरीला इथं बघा सेमच आहे. जनरलचा पण 36 मार्कावर आहे आणि महिलांचा पण 36 मार्कावरच लागलेला आहे. सर्वच असं झालंय का? तर अजिबात नाही. काही ठिकाणी असणारं झालेलं आहे. ईडब्ल्यूएस जनरल याचा 28 मार्कावर लागलेला आहे, तर ईडब्ल्यूएस महिलांचा 26 मार्कावर लागलेला आहे. व्हीजेए कॅटेगरी, व्हीजेए जनरलचा 38 मार्कावर आहे, तर व्हीजेए फिमेल 35 मार्कावर लागलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचे कट ऑफ सांगतो, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर अशा अपडेट्स तुमच्या समोर येत राहील. याची पीडीएफ बनवलेली आहे मी. ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो लगेच. त्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला लगेच ही पीडीएफ दिसत. चला पुढचे कट ऑफ बघूयात. एनटीबी जनरलचा कट ऑफ हा 39 मार्कावर लागलेला आहे आणि एनटीबी फिमेलचा कट ऑफ हा 37 मार्कावर लागलेला आहे. पुढचं कॅटेगरी आहे एनटीसी. एनटीसी जनरलचा कट ऑफ हा 36 मार्कावर लागलेला आहे, तर एनटीसी फिमेलचा कट ऑफ हा 26 मार्कावर लागलेला आहे. एनटीडी जनरल अपेक्षेपेक्षा खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. माहित नाही असं का झालं ते. तर या एनटीडीचा कट ऑफ जो आहे तो 30 मार्कावर आहे आणि एनटीडी महिलाचा कट ऑफ हा 28 मार्कावर लागलेला आहे. शेवटची कॅटेगरी एसईबीसी कॅटेगरी. तर या एसईबीसी कॅटेगरीसाठी 32 असणाऱ्या लागलेला आहे जनरलचा कट ऑफ, तर जो महिलांचा कट ऑफ आहे एसईबीसीचा तो 26 मार्कावर असणारा लागलेला आहे. अशा पद्धतीमध्ये हे जनरल आणि महिलाचे कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही पुढे होमगार्डचा वगैरे कट ऑफ बघायला गेलं तर तो सर्व कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल पीडीएफ मध्ये ऑफिशियल असणाऱ्या. तो समजणं काही अवघड नाही. सगळ्यात कमी कट ऑफ जर कोणता लागला असेल तर तो एससी स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ लागलेला आहे, जो की 25 मार्कावर आहे. त्याचबरोबर एसटी पोलीस पाल्य 25 मार्कावर आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट अफेक्टेड, ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी हा पण 25 मार्कावरच आहे. त्याच टोटल विद्यार्थी या ठिकाणी नागपूर शहरला जर तुम्हाला सांगायचं झालं किती क्वालिफाय केलेले आहेत तर ते असे आहेत बघा. एकूण इथं 3960 विद्यार्थी पेपर देणार आहेत, हे लक्षात ठेवा. 3960 विद्यार्थी. आणि नागपूर ग्रामीणच्या जागा जर बघितल्या आपण 272 जागा आहेत नागपूर ग्रामीणला. यानुसार 2720 विद्यार्थी व्हायला पाहिजे होते, जे की 3960 आहे. त्याचं कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की समान मार्कवाले असणारे एकच कॅन्डिडेट पाहिजे असेल आणि 90 असतील तर त्या 90ला 90 कॅन्डिडेटला मध्ये घ्यावं लागतंय. त्याच्यामुळे ही संख्या 3960 एवढी झालेली आहे.
पेपर हा त्या ठिकाणी 14 मार्च डेट आहेच, पण याच्यामध्ये फेरबदल होऊन 1-2-3 दिवस अगोदर होऊ शकतो, नंतर होईल असं मला वाटत नाही. लईत लई नंतर झाला तर 15 मार्चला होऊ शकतो, पण मला असं वाटतं की 14 मार्चला हा नक्की होईल. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा. टेलिग्राम चॅनलवर मी ही असणारी PDF टाकणार आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.